हाय, मी पूजा. महाराष्ट्राची शान आणि सणावाराचा खास पदार्थ म्हणजे पुरणपोळी. तर आज आमच्या घरी आहे पुरणपोळीचा बेत. हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून इकडे मी शिजण्यासाठी ठेवलेली आहे आणि दुसऱ्या गॅसवरती गुळवणी करायला ठेवली आहे. तोपर्यंत मी करून घेणार आहे आमटीचा मसाला. तर सगळ्यात आधी हे बारीक चिरलेलं खोबरं आपण भाजून घेणार आहोत. पीठ मळूनही मी थोडा वेळ रेस्टसाठी ठेवलेलं आहे बाजूला. खोबरं भाजून झालेलं आहे. आता बारीक चिरलेला कांदा आपण भाजून घेऊया. कांदा भाजण्यासाठी थोडंसं तेल पण मी ॲड करणार आहे यामध्ये आणि छान असा लालसर भाजून घेणार आहे. मस्त कांदा भाजून झालेला आहे. आता आपण ह्या सगळ्या गोष्टी बारीक करून घेऊया. यामध्ये लसूण, कोथिंबीर, खोबरं आणि कांदा आणि या ठिकाणी काही मसाले पण घेतलेले आहेत. तर हे थोडेफार मसाले घ्यायचे आहेत आणि या सगळ्या गोष्टी आपण ना भाजून मिक्सरला वाटून घेते. हरभऱ्याची डाळ पण शिजलेली आहे. आता आपण याचं पुरण बनवूया. गुळवणी सुद्धा तयार झालेली आहे. आता पहा, डाळ मी सेपरेट करून घेतलेली आहे. तर एका साईडला आता मी बडीशेप भाजून घेते. मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेली बडीशेप, इलायची आणि जायफळ घालून वाटून घेते. पुरणाला मी गरम करायला ठेवलेला आहे. आता त्याच्यामध्ये मी ती पावडर आणि गूळ घालून व्यवस्थित गरम करून घेणार आहे. थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे कारण मिठामुळे गोड पदार्थाला टेस्ट येते. तर हे आहे आपलं आमटीचं वाटण आणि आता कटाच्या आमटीला फोडणी देणार आहे. तेल गरम करून त्याच्यात जिरी, मोहरी आणि कढीपत्ता याची आधी फोडणी करून घ्यायची आणि त्यानंतर वाटण टाकून चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहे. आता यामध्ये काही मसाले, हळद, लाल मिरची पावडर, घरगुती मसाला, धने पावडर, जिरे पावडर ॲड करून मिक्स करून घेते. आपली कटाची आमटी तयार आहे. पुरण पण वाटून झालेलं आहे. आता मी पोळ्या करून घेणार आहे. कांदा भजीसाठी इकडे मी ती पण तयारी करून ठेवलेली आहे. पोळ्या झाल्या की मी लगेचच कांदा भजी करून घेणार आहे. इकडे भात पण शिजायला टाकलेला आहे.
पोळ्या आता सगळ्या बनवून झालेल्या आहेत. तर आता मी आधी पापड तळून घेते. त्यामध्ये कुरडई, तांदळाचे पापड आणि शाबूच्या चकल्या आणि उडदाचे पापड असे सगळे पापड मी तळून घेणार आहे आणि मग त्यानंतर ना भजे करणार आहे. तर लगेचच जेवायला बसायचं आहे. तर बघा, दूध गुळवणी, त्याच्यावरती तूप, कटाची आमटी, पोळ्या, भात असं मस्त असं ताट रेडी केलेलं आहे आणि आता आम्ही जेवायला बसणारच आहोत. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा, लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.